अक्षय सायलेन्स हां रोल सर सर बोला रोल सर रोल सर थांबा सर हे कॅमेरा उडते बोला रोल आहे सर रोल बोला सर बोला जे काय झाला ते चुकीचा झाला असा काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने स्वतः मीटिंग घेऊन सर्वांचे ऐकून योग्य निर्देश दिले होते। हा मॅटर फक्त हायकोर्टमध्ये पेंडिंग नाही आहे, याशिवाय लोकांच्या आरोग्याचे धोका नाही असा पण प्रिकॉशन घ्यावा लागेल। ते सर्व विषय घेऊन माननीय मुख्यमंत्रीजीने योग्य आदेश, तरी पण जे काही आज सकाळी झाला ते चुकीचा होता म्हणून मी ते आलो, ज्याने केला मी त्याने भेटणार आहे। मला सर्व मुंबईकरांची विनंती आहे की शांतता ठेवा, कानून हात में लेऊ नये। सरकार यावर योग्य सरकारचं लक्ष आहे। उद्या कोर्टमध्ये डेट आहे, कोर्टमध्ये काय निर्णय होता ते पण बघू, तोपर्यंत सर्वांनी शांतता ठेवा। मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की प्रशासनाच्या सगळ्यांनी सामंजस्याने याबद्दल काहीतरी तोडगा काढावा, कबूतर असतील त्यांच्या खाण्यापिण्यासंदर्भात असतील किंवा इतर सगळ्याच गोष्टी असतील याबद्दल समन्वयानं काहीतरी मार्ग काढणं आवश्यक आहे, प्रशासनासोबत चर्चा व्हावी। या चर्चेसाठी या सगळ्या पुढाकारासाठी तुम्ही काय करणार आहात? असं आहे की मी काल मीटिंग में होतो, मीटिंग में माननीय मुख्यमंत्री जी ने स्वतः सर्वांचे ऐकून त्याने पूर्ण वेळ दिली, सर्वांचे ऐकून घेतला, नंतर त्याने निर्देश दिला। हा पण सांगितला की लोकांचे आरोग्याचे पण ध्यान दिलं पाहिजे आणि कबूतर पण बनणे नको, हा मार्ग काढावा लागेल। त्यासाठी जे काय प्रिकॉशन्स घ्यायचे त्याने ते महानगरपालिका योग्य तयार करावा, त्याचे कोर्टमध्ये सबमिट करावा। आता हा जे झाला तर मला मध्ये जाऊ द्या, मी लोकांना विचारतो कसा केला, कोणाने केला, नंतर मी आपल्याशी परत बोलू। आज सुबह जो घटना हुई वो निंदनीय है, गलत हुई है। किसी को भी कानून में हाथ में लेने की जरूरत नहीं थी। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने स्वतः मीटिंग लेके सबकी बात सुनकर योग्य निर्देश दिए थे कि लोगों के आरोग्य को ध्यान में रखते हुए भी कबूतर नहीं बने, ऐसा कोई स्कीम बनानी चाहिए और उसके लिए महानगर पालिका को स्कीम तैयार करने को कहा गया है, जो कल कोर्ट में पेश की जाएगी। उसके बीच में आज की घटना नहीं की जानी चाहिए थी। मैं अभी यहाँ पर आया हूँ, मैं अंदर जाकर बात करूंगा और बात करने के बाद किसने ये घटना की, कौन इसके जिम्मेदार है, और उनको निवेदन करूंगा कि ऐसा कानून हाथ में नहीं लें। बाहर आकर मैं आपको वापस सारी बात बताऊंगा। मला कळू द्या काय झाला, कोणाने केला, काय केला, हा कारवाईचा विषय नाही आहे, शांतता ठेवायचा विषय आहे, हायकोर्टच्या निर्णयाच्या पालनाचा विषय आहे, लोकांच्या आरोग्याचा विषय आहे, ने कबूतर मरले ना पाहिजे हा पण विषय आहे। हा काय झाला, कोणाने केला मला बघू द्या। तर आज सकाळी घडलं ते अत्यंत दुर्दैवी होतं। अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊ नये असं आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेलं आहे। जैन समाजातल्या लोकांशी सध्या ते संवाद साधण्यासाठी दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। याच कबूतरखाना परिसरामध्ये जैन समाजानं हातात सुऱ्या घेऊन ताडपत्री अक्षरशः फाडली आणि कबूतरांना या कबूतरखान्यामध्ये येण्यासाठी वाट मोकळी करून दिली। दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांचं ऐकून निर्देश दिलेले होते। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, उद्याची तारीख आहे, त्यामुळे सगळ्यांनी धीर धरावा असं आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केलेलं आहे। पण अशा पद्धतीनं कबूतरखाने बंद करण्याला त्यांनी याआधी विरोध देखील दर्शवलेला आहे। तर काल मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कंट्रोल फीडिंगचे आदेश दिलेले होते, पण दादरमधला जो कबूतरखाना आहे, जो मोठा कबूतरखाना आहे, त्याच्यावर महापालिकेनं ताडपत्री टाकलेली होती। ती ताडपत्री टाकल्यानंतरची दृश्यही आपण पाहिली होती की असंख्य कबूतर इकडे येऊन बसत होती, पण त्यांना अन्नधान्य मिळत नव्हतं आणि हीच परिस्थिती पाहून जैन समाज आक्रमक झाला। आणि याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाकरे गटाच्या